नमस्कार। आज शरद सहकारी बँकेची 91वी वार्षिक सर्वसाधारण सभा 11 वाजता कवयित्री शांता शेळके या सभागृहामध्ये संपन्न होत आहे आणि या सभेसाठी सभासदांना जे सभेचं नोटीस व्यक्तिशः बाय पोस्ट किंवा बाय हँड येणं अपेक्षित असतं। त्याचप्रमाणे अहवाल हा देखील या पूर्व कालखंडामध्ये बाय हँड वाटप करण्याचं काम करण्यात आलेलं आहे। परंतु यावर्षी खूप मोठ्या संख्येने सभासदांना अहवाल प्राप्त झालेले आजपर्यंत तरी नाही। माझा स्वतःचा देवदत्त निकम, मला पोस्टाने सुद्धा बँकेची नोटीस वार्षिक सर्वसाधारण सभेची आलेली नाही। पोस्टाने देखील मला अहवाल प्राप्त झाला नाही। व्यक्तिशः देखील मला कोणी त्या ठिकाणी अहवाल आणून दिलेला नाही। आता माझ्या समवेत आता ज्याला त्याला व्यक्तिगत इथं जे सभासद आहेत त्यांना देखील विचारू शकता, आमचे धुंडीवर तुम्हाला अहवाल मिळाला की नाही? दादा भाऊ थोडा तुम्हाला अहवाल ज्याला मिळाला असेल ते त्यांना मिळाला। इकडे गणेश यादव जे सभासद अहवाल मिळाला तुम्हाला? नाही मिळाला। हा, त्यांना मिळाला पण आम्हाला मिळाला त्या ठिकाणी नाही। इथं संजय बडेकर तुम्हाला त्यांना नाही मिळाला। आणि काल मी पारगाव मध्ये देखील संध्याकाळी मोठ्या प्रमाणात 15 सभासदांना विचारले, म्हणले अद्यापर्यंत आम्हाला अहवाल मिळालेला नाही आणि नोटीस देखील मिळालेली नाही। परंतु या परिस्थितीमध्ये काल सायंकाळी माझ्याकडे कॉल डिटेल देखील आहेत। बँकेचे कार्यकारी संचालक सन्माननीय राजेंद्र देशमुख यांना मी स्वतः कॉल करून त्या ठिकाणी सांगितलं की देशमुख साहेब, बँकेचा अहवाल मला अद्यापर्यंत मिळाला नाही, नोटीस देखील मिळाली नाही। 6:59 कॉल केला। त्याच्यानंतर पुन्हा त्यांना 7 ते म्हटले पाहून सांगतो। 7:46 केला। ते म्हटले मी पोस्टाने अहवाल तुम्हाला पाठवलेले आहेत। म्हटलं साहेब की पोस्टाने अहवाल पाठवले तुम्ही असं म्हणताय, मग काय मिळाला नाही? म्हणलं बँकेच्या वतीनं लोकांना डिव्हिडंड दिला पाहिजे, बाकी काय दिलं पाहिजे ते सोडून म्हणलं छत्र्या वाटप करण्याकरता तुम्ही ह्या छत्र्या पोस्टाने का नाही पाठवल्या? ह्या मंत्र्यांचे फोटो असणाऱ्या छत्र्या तुम्ही घरपोच त्या ठिकाणी सभासदांना बिगर सभासदांना त्या ठिकाणी वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं। माझ्या घरी ज्यावेळी छत्री घेऊन बँकेचे कर्मचारी आले त्यावेळी आमच्या कुटुंबियांनी सांगितलं की आम्हाला काही छत्र्या नको आहेत, डिव्हिडंड तर द्या। ते म्हणले माझ्याशी बोलायचे। मला फोनवरून तिथलं पारगाव शाखेचे कर्मचारी होते, त्यांनी फोन लावला आणि ते म्हणले तुमच्या अशा घरामधले 4-5 सभासदांच्या छत्र्या आम्ही घेऊन आलोय। त्यांना म्हणलं ते छत्र्या तुम्ही तुमच्या रिटर्न न्या, डिव्हिडंडचं त्या ठिकाणी बोलायचं। बँकेत छत्री तुमची प्रचार करता, तुम्ही आमच्या घरी पाठवता, मग अहवाल या पूर्व कालखंडामध्ये आता हा गेल्या वर्षीचा अहवाल आहे तो आम्हाला तुम्ही घरपोच पाठवता आणि आता प्रचाराचं निवडणूक आहे, बँकेच्या खर्चाने छत्र्या छापून त्या ठिकाणी वाटता, डिव्हिडंड देत नाहीत। आणि त्याबद्दल मी कार्यकारी संचालकांचा निषेध त्या ठिकाणी केला। म्हटलं अजिबात चालणार आहे आणि जो कर्मचारी छत्र्या घेऊन त्याला सांगितलं ते घेऊन जा, तिकडे काय नको। मला यानंतर आपण सर्वांना सांगावंसं वाटतं की या पाठीमागचे जे कारण आहे की गेले 4 वर्ष जे बँकेमध्ये गेले, आता मला नेमकं माहित नाही का आता देवेंद्र शाह किती वर्ष बँकेचे चेअरमन आहे, किती सालापासून आहे? 2001 म्हणजे 20 वर्षापेक्षा अधिक काल। हा असं तारीख असेल ना? आता कोणाला तुम्ही होते बाळा तेव्हा किती झालं? कोणाच्या नंतर चेअरमन झाले ते? अण्णा पाटलाला विचारत ते बँकेतून विचारा ना कोणाला किती झाले। तर विषय असा आहे की गेल्या वर्षी देखील आम्ही त्या ठिकाणी काही विषय प्रामुख्याने मांडले होते। काही जी व्यक्ती सतत 20-22 वर्ष बँकेचं त्या ठिकाणी चेअरमन आहे, चांगलं झालं तर आम्हीच केलं असं म्हणतात, आमच्यामुळे बँक पुढे आली। आमचं म्हणणं देखील ठीक आहे, तुम्ही चांगलं केलं, तुमचं अभिनंदन, दुमत नाही। सभासदांच्या दृष्टीने एक असतं की वेळेवर कर्ज मिळणं त्याला गरजेचं असतं, वसुली त्यांनी व्यवस्थित करणं आणि तिथं ज्यांची गुंतवणूक आहे त्या लोकांना शेअरच्या पोटी मिळणारा डिव्हिडंड हा वेळेवरती मिळणं अपेक्षित असतं। परंतु मी आपल्याला सांगतो की सन 16, 17, 19, 20, 21, 22 आणि 22, 23 या आर्थिक वर्षात आता हे 23-24 या
5 वर्षाचा यांच्या कालावधीमधला सभासदांना डिव्हिडंड मिळालेला नाही आणि ही रक्कम 20 कोटीपेक्षा अधिकची त्याच्यामध्ये आहे. गेल्या वर्षी ज्यावेळी आम्ही त्या ठिकाणी सांगितलं, तदनंतर त्यांनी सांगितलं की 16-17ची तरतूद 10% डिव्हिडंडची होती, त्याच्यानंतर 19-20ची 10%, 21-22, 22-23ची 8% प्रो रेटा प्रमाणे तरतूद त्यांनी बॅलन्स शीटला केली आणि सांगितलं की RBIची परवानगी आल्यानंतर आम्ही देऊ. 17 सप्टेंबर 23ला वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही 8 एप्रिलला बँकेमध्ये गेलो आणि हे पत्र, ही बँकेची पोच आहे, आम्ही कार्यकारी संचालकांना दिलं की वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर 7 महिने झाले तरी तुम्हाला एवढे दिवस RBIनी परवानगी का दिली नाही? आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये डिव्हिडंड मिळाला पाहिजे, 8% प्रमाणे तुमची तरतूद आहे तरी मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी जून महिन्यामध्ये यांनी 2.25% प्रमाणे आम्हाला डिव्हिडंड आमच्या खात्यावरती आमच्या सातत्य पाठपुरावाने बातम्या ज्यावेळी मीडियाला आल्या त्यावेळी यांचे धाबेदान आणले आणि 2.25% प्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी डिव्हिडंड जून मध्ये जमा केला. आणि मग आम्ही पुन्हा 18 जुलैला बँकेला एक पत्र त्या ठिकाणी सादर केलं आणि त्यांना सांगितलं की उर्वरित आमचा 5.6% प्रमाणे डिव्हिडंडचं त्या ठिकाणी काय झालं हे आम्हाला कळलं पाहिजे, परंतु अद्यापर्यंत काही केलं नाही. मी मगाशी ज्या पद्धतीनं बोललो त्याप्रमाणे गेल्या वर्षीची पोस्टाने नोटीस पाठवली होती ती आम्हाला वेळेमध्ये प्राप्त झाली. मग ह्या वेळी यांनी पोस्टात टाकून गायब केल्या का टाकल्याच नाहीत हे अद्यापर्यंत आम्हाला कळलेलं नाहीत, परंतु आम्हाला अहवाल मिळाला नाही याचा आम्ही प्रथमतः या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. हे जे पत्र आम्ही दिलं त्या पत्रामध्ये मी जुलैमध्ये सांगितलेलं आहे यांच्या ज्यावेळी पेपरला बातम्या आल्या त्या बँकेला 16 कोटीचा प्रॉफिट झाला, बँक खूप चांगलं ठीक आहे, आमचं काही दुमत नाही, आम्हाला कुठली संस्था बदनाम करायची नाही, पण जिथं काम करणारी जी लोक आहेत, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ग्रामपंचायतचं काय झालं का नाही, त्या सरपंचाने असं केलं, मागच्या काळामधल्या राज्यात काय घडलं का नाही, त्या सरकारच्या काळामध्ये असं घडलं. आज आमचं म्हणणं आहे का सतत 20-22 वर्ष बँक किती वर्ष झाली चेअरमन 22 वर्ष नाही काढली का माहिती घ्या ना, विचारा कोणाला तरी की ही व्यक्ती तिथं एकाच खुर्चीवर जरी एवढी आहे तर जे चांगलं झालं आम्ही क्रेडिट गोज टू हिम, पण जर लोकांचा आमचा हक्काचं जर आम्हाला मिळत नाही ही जबाबदारी ते टाळू शकत नाहीत. आणि म्हणून आमचं देखील त्यांना त्या ठिकाणी म्हणणं आहे की आम्ही जी मागणी केलेली आहे तर एवढा जर प्रॉफिट झाला तर 15% प्रमाणे आम्हाला डिव्हिडंड त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि हे आम्ही ज्यावेळी लेखी सगळं दिलं तदनंतर यांचे धाबेदान आणले, कारण यांना माहिती का आपण जे चुकीचे आर्थिक व्यवहार बँकेमध्ये केले याचं पितळ गेल्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी उघड पाडलं. याचं कारण असं की एक कर्ज प्रकरण त्यांचं स्वतःच की 2020 सालामध्ये त्यांनी बँकेमध्ये चुकीचं रामनगरीचं जे त्यांची जमीन आहे गट नंबर 163 तर त्या प्लॉटवरती त्यांच्या नावावरतीच असताना त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये असणारे जे त्यांचे नातेवाईक असतील, कामगार असतील, त्याच्यामध्ये सचिन शिकलाल शहा, तदनंतर शशिकांत विजयकुमार दालमिया, त्याचबरोबर संजय केशव मिश्रा आणि दिनेश सारंगधर पुढे यांना चुकीच्या पद्धतीनं त्याचे सगळे डिटेल्स आमच्याकडे आहेत ते तुम्हाला देऊ. आणि तिथं जे खरेदी खत केलं ते 5-5.5 कोटीचं केलं आणि त्याच्यानंतर यांना त्याच प्रॉपर्टीची किंमत 36 करोड रुपये दाखवून यांनी त्याच्यावरती 24 कोटी रुपयाचं ह्या लोकांना कर्ज त्या ठिकाणी दिलं. परंतु हा जो फेरफार आहे आम्ही सगळे पुरावे काढलेत आणि पुन्हा ते बँकेचं लोन दिलेलं असताना देखील यांनी पुन्हा त्या जमिनी याच्या त्याच्या नावावरती फिरवण्याचं काम केलं, लाभ बँकेचा त्या ठिकाणी घेण्याचं काम केलं. आणि म्हणून हे 6/3/2020 ला बँकेने ज्यावेळी त्यांना मॉर्गेज बँकेकडे करून घेतलं हा त्याचा फेरफार आहे. आणि यांनी बँकेचा 7/12 वरती बोजा चढवला नाही. आणि ज्यावेळी आम्ही हे प्रकरण उघडकीस आणलं यांचं 20 सालामधलं तर आम्ही ज्यावेळी तक्रार करायला सुरुवात केली आम्ही डॉक्युमेंट सब रजिस्टर ऑफिस मधून काढून आले त्यावेळी यांनी 14/12/21 म्हणजे बरोबर 20 आणि 2 वर्षानंतर यांनी तलाट्याला सर्कलला त्या ठिकाणी बोजा चढवण्याचं हे दिलं. मला सांगा की साधा माणूस ज्यावेळी कर्ज घ्यायला जातो तर त्याला ती फाईल तयार करायला 4-5 महिने हेलपाटे घालावं लागतात आणि बोजा चढवल्याशिवाय 100% डिस्बर्समेंट देखील लोन होत नाही. यांनी एवढं मोठं कर्ज केलं हे असं खूप काही हे सगळं तुम्हाला पुराव्यानिशी आम्ही सादर सगळं हे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. आज विषय दुसरा त्याच्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही मांडला होता की गेल्या वर्षी जवळपास 95-96 करोड रुपये हे संशयित बुडीत निधी खाती यांनी
तरतूद त्या ठिकाणी केली. आमचं म्हणणं आहे का ज्यावेळी कर्ज थकतं त्यावेळी तुम्ही त्या कर्जदारांची नाव पेपरला छापून त्या ठिकाणी येतात, जामीनदाराचं नाव टाकता. ठीक आहे, बदनामी कदाचित होत असेल, पण मी बदनामी त्याला मानणार नाही. ते जग जाहीर होत असतं. कारण ज्यावेळी तुम्ही कर्ज घेण्याकरता एवढा आग्रह करता त्यावेळी फेडणं हे देखील त्यांची नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी ती. मग तो कुणी त्या ठिकाणी असो, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु ज्यावेळी संशयित बुडीत कर्ज खाती तुम्ही 90 करोड रुपयाची प्रोव्हिजन या वर्षी देखील जवळपास 89 करोड रुपये ती त्याच्यामध्ये आहे. हे मी रात्रभर याला त्याला विचारून 50 लोकांना विचारलं, तेव्हा मला कुठंतरी दत्तात्रय वावळ पारगावला राहतात त्यांच्याकडून माहिती करता मला तो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाला, पण मला मिळालेलाच नाही. आणि मग त्याच्यामध्ये 90 करोड रुपये 89 कोटी समथिंग रुपयाचा संशयित कडे हे आहे. गेल्या वर्षी तो 96 करोड रुपये होता. आमचं म्हणणं आहे का जे संशयित बुडीत कर्ज तुम्ही धरल्यात त्याची यादी तुम्ही जाहीर केली पाहिजे, परंतु ती अद्याप ते जाहीर करत नाहीत. याच्या मागचं गौड बंगाल काय हा एक आमचा महत्वाचा त्या ठिकाणी विषय आहे. फोटो याचा टाकला त्याचा टाकला याच्या बाबत मला काही डिस्कस करायचं नाही, कारण तो मुद्दा देखील तुम्हाला सर्वांना माहिती आहे. डिव्हिडंडच्या बाबत देखील आमचा मागचा असणारा सगळा डिव्हिडंड 20 करोडच्या पुढचं ते देखील आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नाहीत. आणि बँक हे यांच्या चुकीच्या कामकाजामुळे त्या ठिकाणी अडचणीत येते आणि ती बँक वाचण्यासाठी आमचं हे सगळं प्रयत्न चालू आहे. दुसरं मला या ठिकाणी सांगायचं महत्वाचा विषय की थोरांदळे येथे यांनी जी वेस्टर्न हिल लिमिटेड नावाची WHFL वेस्टर्न हिल फूड्स लिमिटेड नावाची जी कंपनी काढली, ह्या कंपनीचे पार्टनर कोण सुरुवातीपासूनचे, आणि ज्यावेळी आंध्र बँकेने याला लोन दिलं आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारची यांना सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली 2012 ते 14 ह्या कालावधीमध्ये त्यांनी आंध्र बँकेचं कर्ज त्या ठिकाणी थकवलं. आणि ते कर्ज थकवल्यानंतर वन टाइम सेटलमेंट आंध्र बँकेवर करण्याकरता, कारण बँकेला कुठल्या तरी परिस्थितीत पैसे पाहिजे होते, यांना काही पैसे द्यायचे नव्हते, यांना बँक सुद्धा ती अडचणीत आणायची होती. म्हणून यांनी वन टाइम सेटलमेंट करता शरद सहकारी बँकेमधून वेस्टर्न हिल साठी जे लोन घेतलं ते व्यक्तिशः कोणाकोणाच्या नावावर घेतलं का थेट वेस्टर्न हिलच्या नावाने ती रक्कम, आता आकडेवारी आम्हाला काही तिथं मिळत नाही, परंतु माझ्या माहितीनुसार ती 18 कोटीपेक्षा अधिकचं कर्ज हे शरद बँकेमधून त्या ठिकाणी वेस्टर्न हिलला देण्यात आलं. मला या निमित्ताने आपल्या सर्वांसमोर महत्वाचं सांगायचे का वेस्टर्न हिल जी कंपनी आहे तिच्यामध्ये ज्यावेळी हे बँकेचे पैसे देण्यात आले, बँकेवरती संचालक असणारे आता जे असणारे उपाध्यक्ष राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे विवेक प्रतापराव वळसे पाटील हे त्या वेस्टर्न हिलचे डायरेक्टर त्याच्यामध्ये त्या काळामध्ये होते. आणि त्या काळामध्ये जवळपास 3 वर्ष हा बेनिफिट त्या ठिकाणी त्यांनी तो घेतला. आणि ज्यावेळी ही बाब उघडकीस आली की जसं थोरांदळे ग्रामपंचायत हे जिल्हा परिषदला देखील होते, त्यावेळी थोरांदळे ग्रामपंचायतची जी वेस्टर्न हिल कंपनीची घरपट्टी थकीत झाली, तर त्यावेळी तिथल्या सरपंचांनी ग्रामस्थांनी सांगितलं की कायद्यानुसार ग्रामपंचायत ऍक्ट नुसार जर तुम्ही ती पट्टी भरली नाही तर तुमचं सदस्यत्व रद्द त्या ठिकाणी होणार. मग अशाच प्रकारे तुम्हाला गावाला एवढा निधी देतो तेवढा देतो, दाबादाबी आता जशी चालू आहे याला मॅनेज कर त्याला मॅनेज कर, तुमच्या याव करू, हे प्रकरण तुमचं बाहेर काढू ते प्रकरण तुमचं बाहेर काढू. आणि त्यांना कसं तरी त्या लोकांना त्यांनी ग्रामस्थांना, आणि ज्यावेळी हे बँकेचा हा घोटाळा आता होणार, हे जेलमध्ये जाणार हे माहीत झालं, RBI कारवाई करणार किंवा ईडी याच्यावरती ऍक्शन घेणार, यांनी लगेच त्या कंपनीमधून राजीनामा दिला. परंतु ज्यावेळी वेस्टर्न त्या ठिकाणी अडचणीत आली, यांचीच एक वेस्टर्नची कंपनी ही नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT मध्ये त्या ठिकाणी गेली आणि वेस्टर्नच्या विरोधामध्ये त्यांनी NCLT मध्ये दावा दाखल केला. आणि तिथं हे कंपनीची किंमत 34 करोड रुपये त्या ठिकाणी दाखवण्यात आली. परंतु ज्यावेळी ती लिलावात काढायची ठरली त्यावेळी सगळं काय काय आता कागदोपत्र हे जे आता कोण म्हणतं पाण्याकरता गेले, आमक्या करता गेले, तमक्या करता, पण आपल्याला देखील माहिती आहे ज्यावेळी पराग उद्योग समूहावरती इन्कम टॅक्सची रेड पडली त्यावेळी तीच रेड शरद सहकारी बँकेमध्ये पडले आणि सगळ्या फायली त्या ठिकाणी गोळा करण्यात आल्या. हे खूप मोठे आकडे आहेत, परंतु आता हे आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. परंतु सत्याला एक ना एक दिवस त्या ठिकाणी वाचा फुटल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. त्यानुसार की हे जे काही कोण म्हणतं आम्ही पाण्याकरता पळालो, बोगद्याकरता पळालो, हे पळालो, जनता या ठिकाणी बोलत नसल
परंतु प्रत्येकाच्या डोक्यात इतके याच्या मागे खूप काय मोठं आहे, कोणाच्या मागे काय आहे, कोणाच्या मागे काय नाही. एबीपी माझाने देखील त्यावेळी ती न्यूज लावली होती का आज असणारे सहकार मंत्री हे काय एवढे घाबरले का मित्राच्या याच्यावरती पडलेली धाड त्याच्यामुळे हे सगळे डिटेल आहेत. परंतु मी एवढंच या बँकेच्या संदर्भामध्ये सांगतो आपणाला का ज्यावेळी NCLT मध्ये हे सेटलमेंट करायचं झालं त्यावेळी हे बँकेनं दिलेलं लोन अधिक वाढलेलं व्याज याला देखील यांचं टांग मारायचं ठरलं आणि ती कंपनी यांनी यांच्याच कंपन्या दाखवून फक्त 18 कोटी रुपयाला यांच्या संबंधित लोकांच्या नावावर ती वेस्टर्न हिल यांनीच ही जे दिसतेत ना आता हे 3-4 लोक यांनीच गोलमाल करून परत यांनीच त्या ठिकाणी ती 18 कोटीला घेतली आणि शरद बँकेचं फक्त 13 करोड रुपयाला सेटलमेंट त्या ठिकाणी केलं. मग बाकीचे 5 कोटी 8 कोटी व्याजासही झालेत हा देखील प्रश्न आम्ही त्यांना त्या ठिकाणी विचारणार होतो. पण आमची कुठेतरी मुस्कटदाबी करून यांना माहिती का आपल्याला जेलमध्ये त्या ठिकाणी जावं लागणार, आज ना उद्या त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होणार आणि हे सगळं आम्ही त्या ठिकाणी बाहेर काढल्याशिवाय राहणार त्या ठिकाणी नाहीत. आणि म्हणून यांनी रात्री काल संध्याकाळी आम्हाला नोटीस आहे का कोणाकडे, मला त्यांनी काय प्रत्यक्ष बजावता आली नाही त्यांना, परंतु मला जी नोटीस बजावली ती मला व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी मी माझ्या स्टेटसला त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर अशा प्रकारच्या सेक्शन 168 खाली रात्री सगळ्यांना नोटिसा पोलिसांमार्फत दबाव आणून DYSP इथं मंतरला बसून होते, अशा प्रकारच्या नोटिसा त्या ठिकाणी बजावल्या. तुम्हाला नोटीस आली का? किती वाजता आली? 2 वाजता रात्री 2 वाजता यांना ती नोटीस पोलीस घरी आले. तुम्हाला बर तुम्हाला कधी वेळ आली? मला 9 वाजता. तुम्हाला कोणाला याच्यात रात्री 12:30 विशाल आपल्याला तुम्ही सभासद बँकेचे? मला 11:15 वाजता. तुम्हाला 11:15 संजय बडेकरला 11:15. अजून मागे कोणाला नोटीस आले? 1 वाजता. तू सभासद आहे बँकेत? सभासद नाही तरी देखील त्यांना त्या ठिकाणी मला सकाळी संजय वामनराव वानखिले मंतरचे मला त्यांनी फोन केला. अहो म्हणले मला ही नोटीस कशी काय आली? मी म्हणलं तुम्ही बँकेचे सभासद असाल, कर्ज असेल. म्हणले मी त्या बँकेचा सभासदच नाही. तरी देखील संजय वामनराव वानखिले इथले चांगले व्यापारी आहेत, त्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आणि त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे. काल एक शेवटचं फक्त स्टेटमेंट त्या ठिकाणी म्हणजे माझ्या नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केला, परत भीमाशंकर कारखान्याचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख त्या ठिकाणी झाला. शरद बँकेचे वार्षिक सभेत आपल्याकडून आता आपल्या सोबतची व्यक्ती कार्यकर्ते यांच्याकडून जर सदर ठिकाणी कोणत्याही गोंधळ घोषणाबाजी अथवा इतर कारणामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यात किंवा कोणत्याही खासगी सार्वजनिक माल शासकीय माल नुकसान कोणत्याही व्यक्ती दुखापत झाल्यात त्या सर्वस्वी आपणास व आपल्या सोबतची व्यक्ती कार्यकर्त्यांना जबाबदार देऊन आपणाविरुद्ध प्रचलित कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर नोटीस मेहरबान हुजूर कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आली याची सदरद्वारे समज देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या नोटीस कलम बिल्म त्याच्यामध्ये टाकून ह्या आम्हाला काल त्या ठिकाणी बजावण्यात आल्या. त्याच्यानंतर आम्ही सगळी माहिती घेतली की कारखान्यावरती परवाच्या दिवशी भीमाशंकर कारखान्यावरती ज्या पद्धतीने प्री प्लॅनिंग करून तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती की जे संस्थेचे सभासद नाही, जे MIDC मध्ये गुंडगिरी करतात, ज्यांच्या तडीपाऱ्याच्या फाईल तयार आहेत, त्याच्याबाबत देखील मी एक वेगळी प्रेस घेणार आहेत. ते गुंडांना तिथं त्यांनी कारखाना सभास्थळावरती बोलवलं. शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी सभासदांचा आवाज धडपण्याचं काम सहकार मंत्री व्यासपीठावर असताना आणि आज जे बँकेचे चेअरमन त्या ठिकाणी आहेत देवेंद्र शाह, काय संबंध तुमचा स्टेजवरती परवाच्या दिवशी माझं स्टेटस तुम्ही आज सगळेजण पाहू शकता. अरे मी कारखान्याचा डायरेक्टर, मी 10 वर्ष चेअरमन त्या ठिकाणी राहिलोय आणि तुम्ही आम्हाला बोलून त्या ठिकाणी देत नाही आणि हा वर जाऊन तिथं असा आवाज करून त्या ठिकाणी तुमच्याकडे सगळ्यांकडे रेकॉर्ड आहे. तू वर यायचं नाही, खाली लोकांना इशारे करतोय, त्याच्याकडे बघा. काही जण शिव्यागाळ करतात, परंतु आम्ही सगळं सहन करतोय. का करतोय? या तालुक्यामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी जर बोललो नाहीत तर हुकुमशाही तर हिटलरशाही या तालुक्यात आलेली आहे आणि सामान्य माणसाच्या न्यायाला त्या ठिकाणी कधीच न्याय मिळू शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत लोकांकरता गोरगरिबापर्यंत लढण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून मी तमाम आपणा उपस्थित सर्वांना या निमित्ताने सांगू इच्छितो की स्टेजवरून त्यांचं कारण एकच होतं की कुठल्याही परिस्थितीत आज याला फक्त इथं आपण याचा कार्यक्रम ओके करून टाकायचा. ज्या पद्धतीने प्रभाकर बांगरला यांनी गुंड पाठवून ज्या प्रभाकर बांगरला यांनी मारलं ते स्टेजवरती सगळ्या तुम्हाला पाडल्यानंतर प्रभाकर बांगरची तक्रार केली की मला कोणी मारहाण केलं. 30 लोक स्टेजवरती त्या ठिकाणी मला देखील धक्काबुक्की करताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि यांना मंत्रीवरून बघून असे बसून तिथून हसतायत वर. त्या प्रकारे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो की साहेब तुम्हाला खूप आदराचं स्थान या तालुक्यातील तमाम जनतेने आमच्या तर तुम्ही हृदयामध्ये होते. तुमचा फोटोची पूजा आम्ही त्या ठिकाणी करत होतो, परंतु अशा प्रकारे राजकारणात काही त्या ठिकाणी होईल पण असलं गलिच्छ राजकारण त्यांच्याकडून
जे आहे सगळे म्हणत होते की एकदम संयमी व्यक्तिमत्व, हे कसं व्यक्तिमत्व आहे, काय करतंय हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलं. आणि आज त्यांचं ठरलेलं आहे की देवेंद्र शहानी आणि यांनी या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की हे सगळं प्री प्लॅन केलेलं आहे की आता नोटिसा बजावून आम्हाला त्या ठिकाणी झालेले आहेत. आता देखील इथं पोलीस बसून येत का इथून आता आम्ही इथून उठलो सभेच्या ठिकाणी जायला का पोलीस इथून लगेच त्यांना त्या ठिकाणी कळवणार आणि आमच्यावरती त्या ठिकाणी अशा गुन्हे त्या ठिकाणी नोंदवणार का आम्ही ह्या निवडणुकीच्या काळामध्ये जेलमधून त्या ठिकाणी बाहेर आलो नाही पाहिजे अशा प्रकारची तरतूद केली आहे. म्हणून मी तमाम उपस्थित सर्वांना एक विनंती करणार आहे का जे काय मला मांडायचं होतं ते आज तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी मांडलेलं आहे. आणि आज जर माझ्यामुळं हे गोरगरीब लोकांना जर जेलची हवा त्या ठिकाणी जर खावा त्या ठिकाणी लागत असेल तर मी या निमित्ताने सांगू इच्छितो की जे काय मांडायचं ते इथे मी मांडलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलंय का तुमचं तुम्ही लेखी पत्र दिलं नाही, अमुक केलं नाही, तुम्हाला ज्या काही हरकती अरे तुम्ही आम्हाला अहवालच दिला नाहीत, आम्ही अभ्यास करून येत असतो, आम्ही मोगाम बोलत नाही, पॉइंट नुसार आम्ही बोलत असतो. मी जर याच्यातला एक शब्द जर चुकीचा बोलला असेल तर त्यांनी माझ्यावरती जी काही कारवाई करायची ती त्यांनी करावी. कारण देवेंद्र शहाचं आळ्या निघल्याचं प्रकरण ज्यावेळी तुम्ही सगळ्यांनी शूट केलेले आहेत, आळ्या तुम्ही पाहिलेल्या आहेत, त्यावेळी देखील माझ्यावर 100 कोटीची नोटीस मला त्या ठिकाणी बजावली. हे प्रकरण ज्यांनी उघडकीस आणलं आदिवासी कार्यकर्ते, मग प्रवीण पारधी त्या ठिकाणी असतील, त्याचप्रमाणे आमच्या स्टुडंट फेडरेशनचे जे कार्यकर्ते आहेत दीपक वालकुळी वगैरे, यांना त्याच्यामधून त्यांनी त्यांची नाव वगळली. याचं कारण त्यांना विचारलं का, म्हणले त्यांना माहिती आमच्यावर जर गुन्हा तुम्ही जर आबरूनुकसानी जाता आदिवासी लोक यांना एंट्रीवर करून देणार त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुमच्यावरती हा 100 कोटीचा दावा त्यांनी ठोकलेला आहे. आणि म्हणून हे सगळं यांचं गौड बांगाल मी त्या ठिकाणी बाहेर काढतोय. आमचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणून तर मी आपणाला या निमित्ताने एवढं सांगतो की गोर गरीब लोकांना विनाकारण ह्या यांच्या चुकीच्या गैरकारभारामुळं अडचण येऊ नये, यांना तुरुंगात जाऊ त्या ठिकाणी लावू नये. म्हणून जे काय मला म्हणणं मांडायचं ते प्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण सगळे शेतकरी आहोत, सामान्य आहोत, आपले कुठलेही 2 नंबरचे धंदे नाहीत, त्यामुळे आपलं जे म्हणणं मांडायचं आपण इथं मांडलेलं आहे. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपल्यावरती त्या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी त्या याच्यामध्ये जे सभासद गुंड जे आहेत, यांचे बँकेचे लाभार्थी जे आहेत, ज्यांच्यावरती कर्ज आहेत, ज्यांची पोरं कामाला आहेत, कामगार, या सगळ्यांना पुढच्या शीटवरती बसवले. आणि आम्ही बोलायला काही उठलो काय 70 पोलिसांची फौज तिथं तैनात केली. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी रेकॉर्ड करून या. मी वेस्टर्नचं जे बोललो तिथं जाऊन या, कोणाचा माल पडलेला आहे तिथं, कोणाच्या ब्रँड तुम्ही जाऊन सगळं शूट करून त्या ठिकाणी घ्या. आणि म्हणून आम्ही तिथं आज सभेला न जाता आमचं जे म्हणणं काय इथं त्या ठिकाणी मांडलेलं आहे, आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला हे जेलमध्ये टाकणार, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार, अशी देखील आमच्याकडे गोपनीय माहिती त्या ठिकाणी उपलब्ध झाली. धन्यवाद. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. ही माहिती भेटली तुम्हाला, तुम्हाला 8 लाख रुपये प्लॅन दिसले त्यांचा असं तुम्ही म्हणताय, ते असून तुम्ही जाणार. आता मी सांगितलं ना, आम्ही आता मिटिंगला त्या ठिकाणी जाणार नाहीत. इथं पोलीस देखील बसून आहेत. आता इथून त्यांना सगळे इन्स्ट्रक्शन आले. आमच्याकडे देखील जसे त्यांना वाटतं की पोलीस हे काय फक्त तुमच्या याच्याप्रमाणे, त्यातली काही लोक देखील आम्हाला त्यांना वाटतं ना हे खऱ्या करता लढतात. त्यांनी आम्हाला सांगितलं ना की अशा प्रकारे तुम्ही जर इथून त्या ठिकाणी निघलात तर तुमच्यावरती गुन्हे दाखल करून तुम्हाला जेलमध्ये त्या ठिकाणी आत टाकण्याचं या ठिकाणी हे करू नये. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती, तर माझं देखील म्हणणं आहे का मी तिथं बोलणार, अजून काही सभासद त्या ठिकाणी बोलणार, तर त्याच्यामुळं आपल्यामुळं गोर गरिबाला त्रास होऊ नये, जेलची हवा खायला होऊ नये. कारण तुम्हाला मी एवढं त्यानिमित्त सांगतो की आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षामध्ये ठेवून त्यांना फक्त देवदत्त निकम हा संपवायचा आहे. आणि मला जेलमध्ये टाकल्यानंतर यांना सगळं रान त्या ठिकाणी मोकळं होणार आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो या पुढच्या काळामध्ये देखील कुठलं इतक्या खालच्या स्तराला हे राजकारण जाणार आहे का हे काही करून मला फक्त बदनाम करायचं षडयंत्र. त्यामुळे गेले 34 वर्ष मी त्यांच्या सोबत होतो, तोपर्यंत माझा सगळा इतिहास त्यांना माहिती, त्यांचा देखील मला सगळं त्या ठिकाणी माहित आहे. तरी पण मधल्या काळामध्ये देखील एका खोट्या केसमध्ये मला जेलमध्ये टाकण्याकरता यांनी पोलीस यंत्रणा एवढा दबाव आणला होता, पण सगळं काय त्याच्यामध्ये त्यांनी तपासलं, त्याच्यात कुठल्या प्रकारे निष्पन्न झालं नाही. म्हणून मी त्या ठिकाणी वाचलो. नाही तर यांच्या डोक्यात मला फक्त जेलमध्ये टाकायचा, जसं संजय राऊतांना टाकलं आणि देशमुखांना त्या ठिकाणी टाकलं, तशा प्रकारे देवदत्त निकम हात बंद करून टाकायचा, परत बाहेर आलाच नाही पाहिजे. मी मगाशी जे सांगितलं की जे गुंड ज्यांच्यावर तडीपारीचे गुन्हे फाईल रेडी आहेत
ते यांच्या सोबत गाडीत त्या ठिकाणी बसतात. परवाच्या सभेत तेच गोंधळ होते. पोलीस स्टेशनला जे फरार आहेत त्यांची मी यादी पारगाव पोलीस स्टेशन दिलेत. हे आरोपी यांच्या गाडीत आणि राजरोज सत्कार करतात, मंत्र्यांसोबत फिरतात. यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. तुम्ही म्हणताय आता मी जे सांगितलं की हे जे काही सगळं चाललेलं आहे ते माननीय सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या संस्था चालू आहेत आणि हे सगळं त्यांना सगळं माहीत आहे. आणि मेन टोळीचं त्याच्या मागे जे मेन ब्रेन आहे ते देवेंद्र शाह. आणि तुम्हाला मी 100% सांगतो की उद्या माझ्या किंवा माझ्या जेवढे सहकारी त्यांच्या जीवितात काय धोका जर झाला तर ही जेवढी मी नावं त्या ठिकाणी घेतली आहेत ही सगळी त्याला आपण समजावं. परंतु आम्ही आता जीवावर उदार झालेला असेल, काय व्हायचं असेल ते होईल. आता आजच्या मीटिंग मध्ये मानसिंग पाचुनकर तुमच्या अंगावर धावून येत होते, शिवीगाळ करत होते, मोठ्या प्रमाणात मानसिंग पाचुनकर हे सराईत गुंड आहे. माझी बॅग आणा बरं, तुम्हाला मी एक नोटीस दाखवतो. आता त्याचे डिटेल्स ते याचे की 2008 सालामध्ये यांची फाईल तडीपारीची ज्यावेळी रेडी झाली होती ते माझी छोटी बॅग आहे ते तुम्हाला मी दाखवतो ती नोटीस. आणि मग त्याच्यावर तुम्ही सगळा निष्कर्ष त्याच्या ठिकाणी काय तुम्ही कारखान्याची सभासद आज जेवढं तुम्ही आता लावलंय का सभासदाला, परवा कारखान्यावर काय झालं होतं असं का तिथं का तुम्ही मग सभासद सोडून इतर गुंडांना त्या ठिकाणी आणलं, ठेकेदार आणले, लाभार्थी सगळे, मलिदा गँग आणली, जे निलेश थोरात ते स्वतः असतील, भागीदारीत असतील, लाभार्थी आहेत. मला त्या ठिकाणी स्टेजवर जे अडवतात सांगतात तुम्ही वर येऊ नका नाही तर तुम्हाला याव करून त्याव करून. तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये बघा शिळे देतायत त्या ठिकाणी. मानसिंग पाचुनकरच्या हातात माईक. अरे काय समज तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे तो? हा तो धमक्या देतोय, ते जाऊन खाली उतरून अंगावर धावून देतोय. सहकार मंत्री स्टेजवर जे असताना माझी तुम्ही गृहमंत्री आहात, ज्येष्ठ नेते आहात, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो म्हणजे असं त्यांच्याकडून अपेक्षित त्या ठिकाणी. तुम्ही काय आम्हाला संपवायला निघालात का? सांगून टाका ना. आणि आम्हाला माहिती का आमचं आता ह्या निवडणुकीपूर्व काही ना काहीतरी गेम होणार आहे. आम्ही आता घाबरणार नाही. ही नोटीस आहे, तुम्ही काढा सगळे, याचा फोटो शूट करा. बिगर पुराव्याचं मी अजिबात बोलत नाही. काय नोटीस मध्ये काय? नोटीस मध्ये इसम नामे मानसिंग नाना व पाचुनकर रांजणगाव गणपती यांना ती नोटीस आहे. उपगीय दंडाधिकारी मावळ उपविभाग यांच्याकडील फौजदारी मुंबई पोलीस नियम 51 कलम 56 प्रमाणे कारवाई. ज्या अर्थी आपल्या विरोधी तडीपार प्रस्तावात मुंबई पोलीस अधिनियम 51 कलम 56 प्रमाणे प्राथमिक चौकशी कामे मला उपविभागीय दंडाधिकारी मावळ विभाग यांच्याकडून आदेश क्रमांक अमुक अन्वये प्राधिकृत करण्यात आलेले आहे. पुणे जिल्ह्याच्या बाहेर 2 वर्षाच्या कालावधीकरता तडीपार करण्याबाबत विचारपूस चालू आहे. आणि हा माणूस आम्हाला दम देतोय, लोकांना तिथं मारण्याच्या धमक्या देतोय आणि यांच्या पार्टीचा तो अध्यक्ष आहे. आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळेल पण आता मी सांगितलं तुम्हाला काय असेल. पण आता हे बघा, आता हे जे सगळे मी तुम्हाला हे दाखवलंय याची एक प्रिंट काढा. मी पण सगळं काढायला दिलेलं आहे. पुण्याच्या कोर्टात किती आहेत, शिरूरच्या कोर्टात किती आहेत, आजने कुठं कुठे कलम त्याच्यात गुन्हा रजिस्टर नंबर सगळं लिहिलेलं आहे त्याच्यात. एवढं तुमच्या अंगावर धावून यायचं, मारायचं प्रयत्न करायचं काम काय असं? याला एकमेव की मी परवा आपल्याला सांगितलं की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना जो अपेक्षित बाजारभाव मिळणं गरजेचं आहे, मी सांगितलं की किमान 3,325 रुपये हा बाजारभाव किमान बसतोय. म्हणजे मी तुम्हाला व्हॅल्युएशन सांगितली, ते व्हॅल्युएशन आपण अधिक जर इतर कारखान्याप्रमाणे जर आपण जर धरली तर त्याच्यामध्ये अजून प्रति टन 150 रुपये टनापर्यंत तिथंच वाढतो. दुसऱ्या बाजूला त्याचे उत्पन्न अपेक्षित होतं 20 प्रकल्प 29 मेगावॅटचा, त्याच्यामध्ये जवळपास 2.25 करोड युनिट वीज एक्सपोर्ट कमी झाली. म्हणजे त्याचं झालेलं नुकसान हे 12 कोटीपेक्षा अधिकच आहेत. जो ऊस कारखान्याच्या पासून 25 किलोमीटरच्या आतमधला आहे तिथं टोळ्या न देता यांनी टोळ्या 50 किलोमीटरच्या बाहेर तिथं टाकल्या आणि 1.5 लाखापेक्षा अधिकचा टन ऊस तिकडून आणला. याच्यामुळे प्रति टन वाहतूक खर्च हा 100 रुपयापेक्षा अधिकचा वाढला. म्हणजे विजेमधले 100 अधिक हे 100 त्याच्यामध्ये 200 रुपये, तर हे देखील अजून 50 त्याच्यामध्ये वाढले. ते
म्हणजे एकंदर वाढ जी आहे, मी हिशोब मांडला असता की प्रति टन अजून 200 रुपयाच्या दरम्यान ते सगळं गेलं होतं. हे हिशोब मला बारकाईने त्या ठिकाणी, कारण मी 10 वर्ष ती संस्था तोट्यात असताना ज्यावेळी मला चेअरमन करण्यात आलं त्यावेळी बारकाईने सगळा अभ्यास करून ती आपण 3 वर्षात पॉवरपेड मध्ये काढली. पवार साहेबांनी पॅकेज दिलं होतं. त्यानंतर कॉलेज शिक्षणाचा विषय होता विद्यार्थ्यांचा. गेल्या वर्षी आम्ही म्हणला का आपल्याकडे फार्मसी काढा, इंजिनिअरिंग काढा. 1,500 पोरं आपल्या तालुक्यातली शेजारच्या तालुक्यात जुन्नर तालुक्यात जात आहेत. तो तालुका आपल्या पुढे गेलेला आहे. तुम्ही नुसतं गाजावाजा करतायत. इमारती बांधलं म्हणजे किंवा रस्ते निकृष्ट दर्जाचे डांबरी झाले, लाभार्थ्यांना पैसे मिळाले म्हणजे ते काय त्याच्यामध्ये विकास होत नाही. विकास हा व्यक्तीचं आर्थिक स्थितिमान किती स्तर उंचावला जातोय याच्यावरती तो अवलंबून असतो. हे त्याच्यामध्ये विषय होते. शिरूर तालुक्यातील जवळपास 6,000 लोक ज्यांचे पैसे आपण शेअरस्फोटी घेतलेले आहेत त्यांना सभासद होतो का आपण देणार नाही? कारण उत्पादकांचा ऊस तुमच्या माहिती करता जे गाळप 11,09,000 टनाचं झालं, 11% हा सभासदांचा ऊस आहे आणि 89% बिगर सभासदांचा आहे. की गेले 10 वर्ष लोक कारखान्याला ऊस पुरवठा करतायत, त्यांना सभासदत्व दिलं जात नाही. जे 12,500 आहेत त्याच्यापैकी जवळपास 4,000च्या दरम्यान लोक मयत आहेत. म्हणजे उरले 8,000-8,500 लोक त्या ठिकाणी राहिलेत. अशी परिस्थिती. हे सगळं मी मांडणार आणि म्हणून नोटीस वाचताना सगळं मंजूर करून त्या ठिकाणी ऐनवेळचा विषय म्हणले मंजूर. हे मंजूर करणारे कोण होते? पुढे अगोदरच खुर्च्या घेऊन येते करून हे चाललंय असं मुस्कट दाबीचं काम. सभासदांचा विषय काढला, तुम्ही 10 वर्ष चेअरमन होता, त्यांना का सभासद केलं? माझ्या काळामध्ये सभासद झाले त्या आकडेवारीनुसार सगळं आपल्याला मिळालं. जे झाले ते माझ्याच काळामध्ये सभासद झाले लोक. बाकीचे का नाही? कुठले? बाकीचे 40 गावाचे 39. आपण कारखाना कार्यक्षेत्र वाढीचा प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये दाखल केला. आपल्याबरोबर संत तुकारामनी दाखल केला. विघ्नर कारखान्याचं जे त्यांनी सांगितलं की कोर्ट केस चालू हे करू, त्यांनी जी हरकत घेतली जुन्नर तालुक्यातल्या शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सभासद करण्याच्या बाबत कुठल्याही प्रकारची हरकत हायकोर्टात याचिका त्या कारखान्याने दाखल गोडगंगीने केलेली नाही. कारण आपल्या बरोबरच संत तुकाराम साखर कारखान्याने शिरूर तालुक्यातील 15 गावातल्या लोकांना सभासदत्व त्या ठिकाणी दिलं. आज भीमाशंकरचा रेट जर वाढला तर सगळ्यात मोठं नुकसान हे मंत्री महोदयांचे. कारण त्यांचा तुम्हाला माहिती पराग कारखाना शेजारी त्या ठिकाणी आहे. आमचा पराग कारखान्याला अजिबात विरोध नाही. कारण ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना या परिसरामध्ये कारखान्यांची गरज आहेच. परंतु भीमाशंकरला फटका बसून तुमचं हित साधायचं काम तुम्ही करू नका. भीमाशंकरच्या जवळचा जो टायर गाडीने येणारा 15 किलोमीटरचा आतमधला जो ऊस आहे तिथं पराग कारखान्याच्या टोळ्या पडता कामा नये. हे पहिल्यापासून माझं सांगणे. त्यामुळे त्यांनी माझ्यावरती डाव त्या ठिकाणी धरलाय का हा आपल्या हिताच त्या ठिकाणी बाधा पोहोचवतोय व्यक्तिशा. म्हणून देवदत्त निकम यांना नकोय, कारण नुकसान त्यांचं होतंय त्या ठिकाणी. आणि भीमाशंकर लांब गेला पाहिजे 50 किलोमीटरच्या बाहेर आणि यांना ऊस तिथला मिळाला पाहिजे. भीमाशंकरच्या 15 किलोमीटरच्या आतमधला यांनी जवळपास 1.5 लाख टन ऊस तिकडे नेलेला आहे आणि आमचं 100 रुपये त्या ठिकाणी प्रति टनाला वाहतुकीतलं नुकसान होतं आणि ताजा ऊस आमचा त्या ठिकाणी गेला हक्कात. आता काय ते म्हणतील, आता उद्या ते म्हणतील माझा काही संबंध नाही त्या कारखान्याशी. आता संबंध आहे का नाही आता सगळ्यांना माहिती. तिथं कोण कारखान्याचं कामकाज पाहते काय पाहते तिथलं. आता हे मी तुम्हाला सांगितलं त्यांचे पुतणे ते देखील त्या पराग ॲग्रोला ते पार्टनरशिप मध्ये जुनं सगळं रेकॉर्ड काढलं का त्याच्यावर दिसतं हे तिथं डायरेक्टर आहेत का नाही. आता त्यांचा मेवण्याचा मुलगा आहे डाके यशवर्धन, तोच पाहतो सगळं. ते आता सगळं बोलू आम्ही आता सगळं एक एक काढू सगळं. तुम्हाला सांगितलं ना आता आज बँकेची इकडे हे आहे. मी त्यांचं मधल्या प्रकारे याचं मॅटर काढलं, आळ्यांचा विषय त्या ठिकाणी काढला. रामनगरीच्या प्लॉटवर यांनी कशी बँकेची लूट केली हे आता मी ते सगळं डिटेल त्याच्यावर एक एक आता सगळं एकदम आता तुमच्या पुढं ते टप्प्याटप्प्याने मांडल्यानंतर कळल यांना काय होणार आहे. त्यांना भीती पहिली जेलची हवा त्यांना खावा लागते. लाभार्थी डायरेक्ट लाभार्थी हे बँकेचे चेअरमन यांच्या नावावर जमीन आपल्या कामगार नातेवाईकांना बँकेतून 24 करोड रुपये दिले आणि ते पैसे परत यांच्या खात्यामध्ये. याला ईडी जे म्हणतात मनी लॉन्ड्रिंग हे त्याच्यात झालेलं आहे. विवेक वळसे पाटलांचं जसं वेस्टर्नला
ते तिथं डायरेक्टर बँक शरद बँकेचं कर्ज तिकडे दिलं आणि ते परत तिथं माफ करून टाकलं. हा सगळा आहे. आणि ईडीची पडली होती याच विषयासाठी पडली होती. ती ईडीची नव्हती, इन्कम टॅक्सची होती. ते बरंच आहे. अजून इकडं एक कंपनी त्यांनी काढली होती, लोकांना बटाट्याच्या याच्या करता दिलं होतं. काय काय कोणी कोणी काय काय केलं ते काढू सगळं त्यांना. प्रभाकर बांगर म्हणतायत का तुम्ही जे केलं ना काल तो राजकीय स्टंट होता. प्रभाकर बांगर काल त्यांनी स्टेटमेंट मांडलं होतं, ते म्हणले त्यांनी जे केलं आणि तुम्ही जे केलं तसं राजकीय स्टंट आहे. तुम्ही तो विषय ना त्यांना तुम्ही तो विचारून घ्या. हा राजकीय स्टंट होता किंवा काय होता. मी तिथं काल प्रभाकर बांगरचा मला स्वतःहून फोन आला होता, मला त्यांनी स्वतःहून कॉल केला होता आणि मग त्यांना हे कळलं. म्हणलं तुम्ही तर क्लीन चिट देऊन टाकली सगळी. नाही 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 म्हणले माझी मागणी 3500 रुपयावर ठाम आहे. अजून मी 3500 रुपये म्हणलं मग तुम्ही आले का नाही बँक कारखान्याच्या सभेला? तुम्ही का हजर राहिले नाही? इतर वेळी उपोषणाला तुम्ही बसले होते, त्याच्यानंतर तिथे चर्चेला गेले होते, मीटिंगला तुम्ही का आले नाही? उत्तर काय नाही. म्हणलं मी आता तुम्ही राजू शेट्टी साहेबांचं सांगितलं, मी राजू शेट्टी साहेबांकडे आता हे सगळं घेऊन जाणार आहे. नाही म्हणले मला घेऊन जा. म्हणलं बघू आता मी त्यांची वेळ घेतो मग सांगतो म्हणलं तुम्हाला काय. यांच्यावरती संशय निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली का? बांगरे यांच्यावरती आता हे जे बोलतात मीटिंगला येत नाही, इकडे सभा घेतात, तुमच्यावर टीका करतात, त्यांच्यावरती संशय निर्माण होईल अशी स्थिती निर्माण झाली. मला आता प्रभाकर बांगरांच्या बाबत मला काही त्या ठिकाणी मी जेवढं मला त्यांनी विचारलं जे बोललं ते सांगू. ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहेत. ज्यावेळी 100 कोटीच्या दाव्यामध्ये दुधाच्या आळ्याच्या प्रकरणात प्रभाकर बांगर देखील तिथं होते, त्यानंतर जी नोटीस आली मला त्याच्यामध्ये माझं नाव आहे, प्रभाकर बांगरांचं नाव आहे, त्याच्यानंतर तिथले मुख्याध्यापक जे आहेत नाईकडे त्यांचं एक नाव आहे. प्रभाकरला ज्यावेळी त्याचं नाव आहे त्याचं माझं बोलणं झालं. तुम्हाला माझ्या घरी नोटीस घेऊन आले होते पण मी घेतलं नाही. म्हणलं का नाही घेतलं तू? नाही म्हणलं ते. मी म्हटलं का माझं कुठं नाव याच्यात पूर्ण? त्याला हा एक विचारा तुम्ही हे तुम्हाला नोटीस 100 कोटीची आली का नाही, त्याच्यात काय झालं काय नाही. नोटीस मध्ये अनेक लोक होते, बातम्या करणारे पत्रकार होते, लोक बी अनेक होते, तुमचेच नाव ठेवले, बाकीची नाव गाळ झाली. त्यांना फक्त टार्गेट कोणी आज देवदत्त निकम हा संपला, सगळं मोकळं रान झालं. यांना फुल वन वे.